गुड मॉर्निंग. गेम शो मोठा भाई. आम्ही आता अहमदाबादमध्ये आणि काल आपण माल भेटण्यासाठी इथं थांबलो होतो. दिवसभर आपण इथंच थांबलो होतो काल. पण काल काही ट्रिप आपल्याला भेटलेली नाही. तर आज रविवार आहे. तर आज आपण MT निघतोय पुण्याला भाई. चला निघू आता. मित्रांनो लागलो आता आपण हायवेला, मुंबई हायवेला. रात्री झोपलो, मस्त झोप झाली. एक पिक्चर बघितला, हा टो बघितला बाळकृष्णाचा. भारी पिक्चर होता. अर्धा झालाय, अर्धा राहिलाय. आता तेवढा घरी गेल्यावर बघतो. इथं दारू भेटत नाही. काल भटकलो दारूसाठी गाडी पार्किंगला लावून. पण विचारपूस केल्यानंतर एक आपल्याला उस्ताद भेटला होता. त्याला काही व्हिडिओमध्ये घेतला नाही. बसचा ड्रायव्हर येतो, त्याने आपल्याला एक ॲड्रेस दिला होता. तिथं भेटतो पोटला. तिथं पोटला म्हणतात फुगे नाही का, आपली हातभट्टी भेटते. आम्ही तर काही घेतला नाही. जाऊ दे म्हणलं, त्या ड्रायव्हरलाच पाजला एक घेऊन. झोपलं, मस्त जेवण बिवण केलं. चला आता निघालोय. लागला आता हायवे. आता आपल्याला किमान 10 तास तरी लागतील मला असं वाटतंय. 10-12 तास. चला राहावा संगती. काम चालू आहे मित्रांनो. त्यामुळे हा वन वे सोडलाय नाही का. मॅपमध्ये तर ट्रॅफिक दाखवलं होतं, पण काय ट्रॅफिक लागलेलं नाही. मला वाटलं आता झाली झाट आपली, पण काय विषय नाही भाई. चालू आहे सरळ सरळ. फाफडा रोड आहे. माझ्या गाडी चालू आहे याच्यावर. ते आज CBT रोडवर काय होतं माहिती का, गाडी काय म्हणतात जम्प करते सारखी. फुल स्पीडला डायरेक्ट फुटबॉल होतोय गाडीचा. मित्रांनो आता 5:30 वाजले भाई. अजून आपण महाराष्ट्र बॉर्डर मध्ये बी जाऊ. आपलं सॉरी, महाराष्ट्र बॉर्डर बी क्रॉस नाही केली. गुजरात बॉर्डर आहे घातली. फोन आला होता सरांचा. आपण निघालो. 100 किलोमीटर रनिंग झाली असेल आपली. तर अजमेरला जायची ट्रिप आली होती. म्हणलं आता भाई आठच झाली. एवढ्या वेळ इथं थांबलोय. आता घरी जायची घाई लागली होती, पण काय विषय नाही. ट्रिप जरा कॅन्सल झाली ती. त्यामुळे जरा जीवाला बरं वाटलं. ठीक आहे, काय विषय नाही. पोहोचून आपण संध्याकाळी 2-3 वाजेपर्यंत पोहोचल घरी. बघू आता किती वेळ लागतं. संध्याकाळी पोहोचायला.
डायरेक्ट शॉर्ट दिलाय. पोहोचायचं तंतन झालंय भाई. काय जवळ किती वेळ झालं गाडीत बसलोय. चपलय डॉक्टर डोंगणा लागतं. तर मित्रांनो आपली एंट्री झालेली महाराष्ट्रात. आता मुंबई 100-120 किलोमीटर असेल इथून. मला वाटतं 120-130 काय असेल ते असेल. तर मुंबईत घुसल्यावर फक्त ट्रॅफिक नाही लागलं पाहिजे. बाकी मग काय विषय नाही. मग जाईन निवांत पाहिजे. चला चौपट झाली. इथून तिथून गाणफाड गाडी चालवत आलोय. नाही तर मुंबईत आल्यावर परत चौपट. त्याच्यामुळे मुंबई आवडत नाही भेटत मला. आता या गाड्या समोरच्या नेमकं स्टॉप केल्यात का ट्रॅफिक येतेच का ना. शेजारची लाईन चालली. मागं बी तसंच झालं. टोल नाक्याच्या इथं थांबलं एका गाडीच्या मागं तासभर. आणि तासभर म्हणजे एक 10-15 मिनिटं. आणि बघतोय तर काय जवळ ती गाडी तिथं स्टॉप झाली. टाकली पलीकडच्या लाईनीतून. काय मग आता इथं बी तोच सीन दिसतोय. तर बघ मित्रांनो आता 1:48 झालेत भाई. आता आपण मुंबई एक्सप्रेसला लागणार आहे नाही का थोड्याच वेळात. म्हणजे थोड्याच वेळामध्ये लागलोय. इथं पॉईंट आहे चायनीजचा. माहिती असेल तुम्ही जर मुंबईला येत असेल तर. हां तो ऑप्शन राहील. बसलोय भाई इथं आता. चायनीज बिनीज खातो आणि मग पुढं सरकतो. वैतागलोय जरा. भूक बी लागली. कशाने त्यात वाफा. कसं आहे क्वालिटी विषय. मी तर येतो रे सारखाच. तुला कसं वाटतं? एकच नंबर. Your preferred investment with Angel One. Open free Demat account today. Investments in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing.